उद्योगातले उद्योगपती, छोटे उद्योगपती आणि सगळ्यात मोठा सेक्टर होता लाडक्या बहीण. माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण होती ना. लाडका भाऊ पण केला आम्ही. कारण आतापर्यंत तुम्हाला सांगतो कुठल्याही राज्यात प्रशिक्षण भत्ता स्टायपंड कधी दिला नव्हता. म्हणजे 12वी त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं. 12वी डिप्लोमा आणि डिग्री केलेल्या लोकांना 6,000, 8,000, 10,000 रुपये स्टायपंड. 10 लाख मुलांचं टार्गेट केलं, मुलींचं आणि मुलांचं. याच्या मागचा उद्देश एवढाच की त्यामधून त्यांनी ट्रेनिंग घ्यावं आणि तुमच्यासारखे उद्योजक येतात त्यांना ट्रेंड मॅनपॉवर मिळावी, अशा प्रकारचं स्किल्ड मॅनपॉवर मिळावी. कारण शेवटी आता आपलं राज्य जे आहे हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. मी आपल्याला अभिमानाने सांगतो, मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर दावोसला गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये स्वित्झर्लंडला. त्यावेळेस तर सुरुवात होती आमची. आणि मला आठवतंय की आपल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये एवढी गर्दी व्हायची की खूप वेगवेगळ्या देशाचे प्रमुख आम्हाला भेटायला आले, उद्योजक आले आणि आपल्याबरोबर MOU साईन केले त्यांनी. मला वाटलं नव्हतं की एवढा रिस्पॉन्स मिळेल. कारण आपलं तर नवीन सरकार, त्यांना काय माहिती कधी सरकार इकडे बदलते, कधी जाते, नवीन येते. पण कारण तसं मीच टांगा पलटी करून नवीन सरकार आणलं. कारण ते गरजेचं होतं. ते लॉकडाऊन सरकार होतं. उद्योग बंद, दुकान बंद, मकान बंद, मंदिर बंद, सण बंद, उत्सव बंद, सब बंद. सब बंद रहेगा तो चलेगा कैसे? कोविड करून चालत नाही. आणि म्हणून सरकार बदलणं गरजेचं होतं. जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार, खरं म्हणजे एका विचारधारेचं सरकार आवश्यक होतं. आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात होता. आणि मग महाराष्ट्रामध्ये देखील एका विचाराचं सरकार असेल तर डबल इंजिनचं सरकार म्हणून आपल्या राज्याला विकासाचा वेग मिळेल, आपल्या राज्याच्या विकासाला गती येईल, प्रगतीला गती येईल, हा विचार करून तसं काम फार कठीण होतं. ते आठवले दिवस तरी सुद्धा, कारण शेवटी चालू सरकार म्हणजे अस्तित्वात असलेलं सरकार. आणि आम्ही मंत्री होतो. मंत्री सरकारमधून पाय उतार होऊन विरुद्ध दिशेकडे जाताना कधी तुम्ही पाहिले? एक नगरसेवक काय ग्रामपंचायत सरपंच पण सत्ता सोडत नाही. पण आम्ही सत्ता सोडली विचारधारेसाठी आणि या राज्याच्या विकासासाठी, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सरकार बनवलं. आणि मला आठवत आहे 2.5 वर्षात एकही सुट्टी न घेणारा मुख्यमंत्री. आणि पहिल्या दिवसापासून आम्ही एवढे निर्णय घेतले. सगळे बंद पडलेले प्रकल्प, सगळ्या प्रकल्प, आता कोस्टल हायवेला गेला तुम्ही मुंबईमध्ये, कोस्टल रोडला बघा कसं झालाय तो. अटल सेतू MTHL बघा, नागपूर मुंबईहून कोण येत असेल इथे ते समृद्धी महामार्ग बघा, पुण्याचं आता मुंबई पुणे एक्सप्रेस आपण त्याचं टनेल करतोय, मिसिंग लिंक करतोय. जगातला, तुम्हाला माहित नसेल, जगातला सगळ्यात रुंद टनेल आपण करतोय, जगातलं सगळ्यात. आणि त्यामुळे आता मुंबई पुणे एक्सप्रेसमुळे तुमचा उद्योग वाढला. IT सेक्टर आलं, ऑटोमोबाईल हब आला, सर्व्हिस इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झाली, सगळं झालं. आणि एक इंडस्ट्रीवर डिपेंड असणारे छोटे मोठे उद्योग खूप असतात आणि हजारो लाखो लोकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळतो. आणि दावोसला गेल्यानंतर मला वाटलं नाही, मगाशी ते विसरलो मी सांगायला, पण पहिल्याच दावोसच्या मीटिंग मध्ये
2 लाख कोटीचे MOU साईन झाले. त्याचं 70 to 80% एक्झिक्युशन झालं. दुसऱ्या दावोसच्या मीटिंग मध्ये 3 लाख 3.5 लाख कोटी रुपयाचे MOU साईन झाले आणि त्याची सुरुवातही झाली. उद्योग मंत्री इकडे येऊन गेले असतील. त्याने त्याची लोक म्हणाले तुमचे सगळे उद्योग पळाले, उद्योग पळाले, उद्योग पळाले. आता त्यांनी श्वेतपत्रिका काढली. FDI मध्ये आपण पुढेच आहोत. आणि जेव्हा आपलं सरकार नव्हतं महायुतीचं त्यावेळेस नंबर 3 ला आपण होतो. कर्नाटक गुजरात पुढे होतं. जसं मुख्यमंत्री मी झालो 6 महिन्यामध्ये मला अभिमान आहे. मी देवेंद्रजी आम्ही 3ने अजित दादा पहिल्या नंबरवर परत आणला. आम्ही महाराष्ट्र. कारण उद्योजकांना काय पाहिजे असतं? सुविधा पाहिजे असतात, इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी पाहिजे, स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे आणि सिंगल विंडो क्लिअरन्स पाहिजे. फटाफट 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 परवानग्या मिळाल्या पाहिजे. मला आठवतंय पुण्यामध्ये एक इंडस्ट्रीला सुरू करून 10 वर्ष झाली होती. तो आणखी एक्सपान्शन करणार होता. इकडे कोणतरी बोलतोय काय? कोण आहे इकडे? इकडे कोण आहे? तर माझ्याकडे ती तक्रार आली. तो उद्योजक स्वतः आला आणि मला म्हणाला बहुत सालों से रोड मांग रहा हूं मैं, रोड ही नहीं मिल रहा बना के. तो बोले एक्सपांशन कैसे करूंगा, मैं तो जाता हूं बाहर में. मग मी ताबडतोब माझी टीम लावली. मी सांगितलं तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांना तुम्ही रस्ता बनवताय तर उद्यापासून ते सुरू करा, नाहीतर माझं इकडून सगळं डांबराचं मशीन, डांबराचं डंपर पिंपर सगळे येतील. लगेच त्याचं काम चालू झालं. 1 आठवड्यामध्ये कंप्लीट झालं. तो उद्योजक आणि त्याची सौभाग्यवती दोघेही मला भेटायला आले आणि त्यांनी हाताने शिवलेली गोदडी मला भेट दिली. एवढी आमच्या काही असे अनेक उदाहरणं आहेत. शेवटी आपल्याकडे येणारा जो उद्योजक आहे त्याला विश्वास वाटला पाहिजे. कुठला वेदांतो कुठली फॉक्सकॉन कंपनी गेली तेव्हा तर आम्हाला 2च महिने झाले होते. 2 महिन्यामध्ये एखादा मोठा उद्योग इकडे येतो काय जातो काय असं काय होतं का? त्याला प्रिपरेशनला 1-1 वर्ष लागतं. मी मोदी साहेबांना फोन केला, बोले ये वेदांता वाला वहां जा रहे हैं और आप इसमें कुछ तो आशीर्वाद देंगे तो हमें ये लोग बदनाम कर रहे हैं. बोले त्यांनी मला सांगितलं ये उद्योजक जो है ये बार बार आपके सरकार के पास गया लेकिन उसको कोई हेल्प नहीं मिली, उसको कोई कोऑपरेशन नहीं मिला. तो उसने सोचा आगे कुछ ऐसे होने वाला है तो चले जाओ. त्याला काय माहित आपलं सरकार बदलणार आहे ते. आणि मग आपल्याकडे किती उद्योजक आले तुम्हाला त्याची मी काही एवढी माहिती देत नाही. पण परकीय गुंतवणूक FDI मध्ये आपला महाराष्ट्र नंबर 1 ला आता. पुऱ्या देशभरामध्ये आपल्या राज्याची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्राची 52% आहे. आता 22-23ला आपण 22-23ला आपण होतो. हे आकडे माझे नाही आहे, हे आपले केंद्र सरकारचे आहे. 1,18,000 कोटी आपली परदेशी गुंतवणूक 22-23ची आहे. 23-24ची 1,25,000 कोटी. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर 2024 जेव्हा मुख्यमंत्री मी होतो 6 महिन्यात 1,13,000 कोटी रुपये. त्यामुळे तिकडे पळाले तिकडे पळाले अगोदर पळाले. कारण तेव्हा विचारायला जायचं आले की माझं काय. आता आम्ही विचारतो तुमचं काय, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय मदत पाहिजे ती सांगा आम्हाला. एक उद्योग आला तर शेकडो हजारो नोकऱ्या मिळतात.
एका उद्योगावर छोट्या छोट्या अलाइड इंडस्ट्री तयार होतात, मोठ्या उद्योगावर तुमच्यासारखे लघु उद्योजक तयार होतात। आणि त्यामुळे उद्योग हा फार महत्वाचा भाग आपल्या राज्य सरकारचा। आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की 2.5 वर्ष काय गेले ते मागची सोडा, पण यापुढे एकही उद्योग आपल्या महाराष्ट्रातून दुसरीकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची तुमचं काम। नाहीतर त्यांना हेही सांगितलंय असं झालं तर तुमची काळजी मी घेणार। मी रोखोक सांगितलेलं आहे सगळ्या मंत्र्यांना। त्यामुळे 2.5 वर्ष आपण ठीक आहे, आपल्या बरोबर आले सगळेजण, 2.5 वर्ष धाडस केलं, 2.5 वर्ष आपण चला, पण आता मात्र एकही दिवस आपल्या राज्याचा विकास आणि प्रगती याच्याशिवाय दुसरा विचार बिलकुल नाही। आता देवेंद्रजी आमची टीम, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही त्यांची टीम आहोत। मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आमची टीम होती, आताही आमची टीम आहे आणि टीम या राज्याला पुढे घेऊन जाईल। आणि तुम्हाला एवढंच मी सांगतो की तुमच्या माध्यमातून अनेक उद्योजक तयार करा। बाळासाहेब म्हणायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा, नोकऱ्या देणारे, आणि ते तुम्ही करताय। आणि म्हणून या राज्यामध्ये आम्ही उद्योजकांना प्राधान्य दिलेलं आहे। तुम्हाला कुठलीही काही आमचा एक उद्योग विभाग केलेला आहे, आमचा उदय सावंत त्याचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे। कुठली कंप्लेंट काय असेल तर ते मला सांगतात आणि ताबडतोब ते आपण सोडवतो। दुसरे आमचे संतोष पाटील, त्यांचा कुठला क्लब आहे, सॅटर्डे क्लब आहे उद्योजकांसाठी खास। म्हणजे वेगवेगळे क्लब असतात पण उद्योजकांसाठी असणारा क्लब आहे। सगळेच क्लब लागतात आपल्याला। शेवटी आपले जे काय प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातला माणूस असतो आणि माणसाला आपल्या आपल्या आवडीनिवडीनुसार आपलं क्षेत्र निवडायचं असतं आणि त्याच्यात यश मिळवायचं असतं। त्यामुळे खऱ्या अर्थाने मी एकच सांगतो तुम्हाला की मगाशी कोणीतरी सांगितलं एकजूट काय, उद्योजकांची एकजूट आणि संधींची लयलूट। बरोबर आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, अवघे हो श्रीमंताले, तसं घ्या। कारण शेवटी एक माणूस श्रीमंत झाला तर त्याच्या मागे 10 लोक काम करतात। 10 लोकांचं कुटुंब असं, त्याच्यात आणखी 5-5 लोक पकडले तर ते 50 लोक होतात। आणि म्हणून आता आम्ही उद्योजकांना, MSMEला, मोठ्या उद्योजकांना जे काही प्राधान्य देण्याचं काम करतोय। कारण आदरणीय मोदी साहेबांनी जो काही विकसित भारत 2047 आणि $5 ट्रिलियन जे आत्ताचा त्यांचा गोल आहे, त्या $5 ट्रिलियन मध्ये आपली महाराष्ट्राची $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा आपला गोल आहे। आता नीती आयोग आला होता, नीती आयोगाने म्हटलंय एकाच्या कुठे मागे लागता तुम्ही, तुमचं फक्त मुंबई आणि MMR मध्ये $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे, फक्त मुंबई MMR मध्ये। रेस्ट ऑफ महाराष्ट्र वेगळा आणखी। त्यामुळे आपण आज कनेक्टिव्हिटीला महत्व देतोय। एअर कनेक्टिव्हिटी असेल, रोड कनेक्टिव्हिटी असेल, रेल कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी, आपण पोर्ट बांधतोय, मोठे रस्ते करतोय। आज नागपूर मुंबई जर आपण पाहिलं 20 तास 22 तास अंतर कापायला लागायचं। आज 7 ते 8 तासामध्ये नागपूरचा माणूस मुंबईत, मुंबईचा माणूस नागपूरला। आता तिथं मी एकदा पहिला गेलो होतो सुरुवातीला, तिथून नागपूर मुंबई सुरू होते, एक काळा कुत्रा दिसत होतं। आता मल्टीनॅशनल कंपन्या आल्या, उद्योग आले, कारण अंतर त्यांचा प्रवास जो आहे, शेवटी वेळ वाचला पाहिजे, इंधन वाचलं पाहिजे। आणि या सगळ्या गोष्टी, आज अटल सेतूला तुम्ही गेला असाल, कोण अटल सेतूने गेले ना,
1 तास 1.5 तास लागायचा, आता 20 मिनिटात अटल सेतू पार. आणि आम्ही पर्यावरण पूरक करतो, म्हणजे पर्यावरणाचाही समतोल राखतो आम्ही. याचं उदाहरण तुम्हाला मी देतो. तुम्हाला तिथं फ्लेमिंगो होते, फ्लेमिंगो सगळे पर्यावरणचे जे आपले NGOज आहेत ते म्हणाले अटल सेतू झाला की तुमचं हे फ्लेमिंगो इथून जातील, पर्यावरणाचा ऱ्हास होईल. मी त्या खात्याचा मंत्री होतो. मी सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांना काही वाटेल ते झालं तरी फ्लेमिंगो कमी होता कामा नये. काही जी टेक्नॉलॉजी वापरायची ती वापरा. मग त्यांनी स्पेशल टेक्नॉलॉजी वापरली, रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला. आणि जे आपण नॉईज बेरियर नंतर लावतो ते कामाच्या वेळेस लावले. तुम्हाला मी सांगतो NGOचाच रिपोर्ट आहे, फ्लेमिंगो मध्ये वाढ झाली, कमी झाली नाही. म्हणजे उद्योग किंवा प्रकल्प करत असताना पर्यावरणाचा देखील समतोल राखला पाहिजे. नाही तर आपल्याला माहित आहे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, कधी पाऊस पडतो, कधी उन्हाळा होतो, कधी काय होतं. आता बघताय आपण सगळे. एकीकडे आपल्या महाराष्ट्रात दुष्काळाला फेस करतो आपण आणि दुसरीकडे अतिवृष्टीला फेस करतो, गारपीट आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतो की उद्योग क्षेत्रामध्ये तुम्ही अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकत्र आलात तर नक्कीच या महाराष्ट्राचं कल्याण होईल. मी दावोसला गेलो होतो त्यावेळेस सकाळी पहाटे तिकडे 7 वाजले होते, पण तुम्हाला माहिती आहे तिकडे बर्फ असतो. मराठी उद्योजक आणि त्याच्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर होत्या, स्वागतासाठी आल्या होत्या दावोसमध्ये सकाळी एवढ्या पहाटे. आणि दावोसला जगभरातले मराठी लोक पण भेटले आणि महाराष्ट्रातली इतर भाषिक पण मला भेटले. आणि त्यांनी मला सांगितलं आमच्या देशातली गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. हे देखील एक मोठी गोष्ट आहे. एक खऱ्या अर्थाने जिथं आपला माणूस जातो, महाराष्ट्रात वास्तव्याला असलेला ज्या देशात जातो तिथून इन्व्हेस्टमेंट आणण्याचा एक येऊ किंवा पुढे त्याला यश मिळेल किंवा नाही मिळेल, पण बोलणं हे महत्वाचं आहे ना. आपुलकी आणि जिव्हाळा महत्वाचा आहे आपल्या राज्याच्या बद्दल. आणि म्हणून आपला देश पुढे जातोय. मोदीजी देशाला पुढे नेत आहेत. आज 10व्या 11व्या क्रमांकावरून आपली इकॉनॉमी जी आहे, अर्थव्यवस्था 5व्या नंबरवर आली आहे. आता आपल्याला 3ऱ्या नंबरवर आणायची आहे. आणि म्हणून महाराष्ट्र त्याच्यामध्ये 1ल्या नंबरला असलं पाहिजे. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले की मुंबई हे आपण त्याला अर्थव्यवस्थेचं पॉवर हाऊस करू शकतो. फिनटेक कॅपिटल आपलं होऊ शकतं. हे सगळं जे आहे हे करायचं असेल तर तुमच्या सारखे जे उद्योजक आहेत त्यांनी, आम्ही आता जे मोठे रस्ते करतोय तिकडे तुम्ही या, तुम्हाला आम्ही जागा देऊ, तुम्हाला सवलत देऊ. आणि ग्रुप करा तुम्ही. तुमचे आता छोटे उद्योग आहेत, ग्रुप केला तुम्ही, मोठे उद्योग होतील, त्याला आम्ही मदत करू. सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. म्हणून तसं बघायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रात चॅलेंज असतात. आमचं राजकीय क्षेत्र पण, कारण आम्हाला दर 5 वर्षाला आमची परीक्षा द्यायला लागते. आणि म्हणून तुमचं उद्योग क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये मेहनत, कष्ट आणि मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे जिद्द पाहिजे आणि एकमेकाला मदत करण्याची वृत्ती पाहिजे, तर आपण पुढे जाऊ शकतो. आणि खऱ्या अर्थाने अशा या बिझनेस जत्रा, नावही चांगलं आहे जत्रा, जेव्हा सगळे एकत्र येतात, जत्रेमध्ये बरेच लोक येतात, वेगवेगळ्या, म्हणजे लहान मुलांसाठी वेगळी जत्रा असते, तरुणांसाठी वेगळी, महिलांसाठी, म्हणजे वेगवेगळ्या ज्येष्ठांसाठी विरंगुळा. तसं तुमच्या इकडे आल्यानंतर देखील तुम्ही एकमेकांची चर्चा करता, बाबा तुझा काय व्यवसाय आहे, तुझा काय बिझनेस आहे. मग एक दुसरे जेव्हा शेअर करतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती जत्रा यशस्वी होत असते. आणि आता तर तुमचं
सरकार आहे, हक्काचं तुमचं सरकार आहे, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आणि उद्योग विभाग पण आपल्याकडेच आहे. उदय सामंत तुमच्या घरातलेच आहे. ते कधी आपल्याला भेटू शकतात, कधी तुम्ही. आणि मी पण भेटतो कोणाला. म्हणजे मी नेहमी सांगतो, सीएम म्हणजे सीएम मी होतो तेव्हा म्हणायचो सीएम म्हणजे लोक म्हणतात चीफ मिनिस्टर, मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि कॉमन मॅन म्हटल्यानंतर कॉमन मॅन मध्ये जाताना अडचण येत नाही, प्रोटोकॉल येत नाही, सगळं बाजूला राहतं. आणि आता मी DCM आहे, आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन. त्यामुळे शेवटी डेडिकेशन आणि डिवोशन महत्वाचं आहे. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आयोजकांना सगळ्या. अतून तुम्हाला शुभेच्छा खूप, सर्व उद्योजकांना शुभेच्छा. आणि मी तुमच्या या कार्यक्रमाला आलेलो आहे. पुढच्या वर्षी नक्की एकेकाचा उद्योग दुप्पट झालेला असला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला खूप खूप मनापासून मी धन्यवाद देतो. आणि जेवढं शक्य होईल उद्योग खातं आपल्याला मदत करेल असं आश्वासन देतो. आणि जाता एकच सांगतो, उड़ान तो हम सिखला देंगे, उड़ान तो हम सिखला देंगे, आप जरा से पर खोलो, आप जरा से पर खोलो. म्हणजे तुम्ही आम्ही उडान शिकू, पण तुमचे पंख तुम्ही हलवायला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, आपणास एक विनंती आहे, आपण ज्या